आकाश पासून पाऊस जोरदार बरसतोय, तुम्ही भर पावसात भिजत काम करताय, काय नेमकं कुठलं काम आहे हे, काय चालू आहे सर? नगरपालिका प्रशासनाचे संपूर्ण कर्मचारी अत्यंत आदर्श आहे, सक्रियतेनं काम करताय. त्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्या कर्मचाऱ्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. सकाळपासून पूर्ण आरोग्याचे कर्मचारी असतील, ऑफिस स्टाफचे कर्मचारी असतील, शहरामध्ये जी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टीमुळे या हिच्यामध्ये आम्ही सर्व नगरसेवक जे आहे ते मिलिंद भाऊ मेळे सकाळपासून इथे माझ्यासोबत, त्यानंतर नानाभाऊ चौधरी आहे, अशफाक भाई होते, त्यानंतर असे सर्व नगरसेवक होते, बंडा पाटील खासने, सर्व जे आहे आमच्या आकाश निमकर जनसेवक आहे, हे सुद्धा फजलभाई हे सर्व संपूर्ण कार्यकर्ते आम्ही जे आहे ते पूर्ण शहरामध्ये जिथे जिथे अशी परिस्थिती घडते तिथे तिथे जाऊन सण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून हे सुरळीत करण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून याच्यात करतोय. संकटाला सामोरे जाणं हे आमचं काम आहे. जसे आमचे संकटमोचक राज्यामध्ये धावत जाता त्यांच्या नावाप्रमाणे आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. त्याकरता जिथे संकट आलं तिथे धावून जाण्याची प्रवृत्ती आमच्या सर्वांमध्ये तिच्यामध्ये आहे. त्याकरता या गावामध्ये ही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नगरपालिका सक्षमपणे काम करते आहे. सर्व कर्मचारी अत्यंत चांगले आहे, काम करताय. पावसात सुद्धा इंसन ओल्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. सर, कालही पावसात तुम्ही भिजला होता, आज हे तुम्ही भर दिवस झालं सकाळपासून पावसात भिजताय सर. काल नागेश्वरच्या पुलाजवळ पाणी जात नव्हतं, तिथे रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. शहरामध्ये रावजीबुवा नानाभाऊ चौधरी यांचा जो वार्ड होता त्या वार्डामधून बियांशीचा रस्ता होता, त्या बियांशीच्या रस्त्यालगत नाली आहे, त्या नाली फुल भरल्यामुळे तिथे पाणी जात नाही, पाणी बॅक मारते. ते पाणी बॅक मारल्यामुळे शहरामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार आहे. ही सुरळीत करण्याचं काम आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून माझे सहकारी उपनगराध्यक्षा अरुणाताई इंगळे या सुद्धा काल बरोबर होत्या, बबलू माळी हे सुद्धा बरोबर होते. म्हणजे संपूर्ण नगरसेवक इफ्तेखार मिलिंद असेल हे सर्व आम्ही मिलिंद भाऊ मेढे, नानाभाऊ चौधरी, आशिष चौधरी सर, इरफान भाई, बंडा पाटील हे सर्व जे आहे, बंडा भाऊ वगैरे आम्ही सर्व पूर्ण नगरसेवक जे आहे 21 म्हटलं तरी चालतील ते सुद्धा माझ्यासोबत याच्यामध्ये आहे. आणि जनसेवक माझे कार्यकर्ते जे आहे ते जनसेवक आहे, ते सुद्धा मेहनत करून राहिले आहे आणि संकटाला समोर जातोय. परंतु कोणाला मी सर्वांना विनंती करतो, नगरपालिकेला कुठलं सुटलं की बदनाम करू नका. कुठलं सुटलं की काही झालं की नगरपालिकेचं अपयश, नगरपालिकेचे कर्मचारी येतात नाही, हे आपल्याला सर्वांना करून घ्यावं लागणार आहे. नगरपालिका तुमची आमची आहे. काही ते ज्यांना काही हे नाही आहे त्यांना आपल्याला बरोबर घेऊन हा मार्ग सोडणार. आता येतं तर काही नाही, यांचे मिसळ नगर घेऊ काय म्हणजे सकाळपासून इथे उभे आम्ही सकाळी स्वतः JCB आणून एक खोदाला इथे सुरुवात केली आणि सकाळपासून आम्ही शहरामध्ये फिरतोय. त्याकरता आहे सर, एकीकडे 2 दिवस झालं मुसळधार पाऊस पडतोय, भोगावतीचं खोलीकरण झालेलं आहे, त्यामुळे पुराचा धोका सुद्धा आता टळलेला आहे. सर, याकडे कसं पाहता तुम्ही, काय सांगाल? नगरपालिकेच्या वतीनं आज भोगावती ही गटारगंगा झाली होती, परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून आपण भोगावतीचं रूप हे बदलवलं आहे, भोगावतीचं रुंदीकरण केलं आहे. त्या पुराची वाट आम्ही पाहतोय की तो पूर त्या नदीमधून जाईल आणि त्या नदीचं आम्हाला पूजन त्या माध्यमातून गावकऱ्यांच्या वतीनं कसं करता येईल. ती नदी येणाऱ्या वर्षभरामध्ये एक आदर्श अशा स्वरूपाची नदी असणार आहे. आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून, तुम्हाला माहिती आहे निधी नाही आहे तरी आम्ही इकून तिकून करून काढून सर्वात जो निधी आहे उपलब्ध करून राहिले आहे आणि विकासाचे कामं या वरंगाव शहरामध्ये आम्ही सुरू केले आहे. येणाऱ्या महिनाभरात तुम्हाला 1 कोटीचं नमो गार्डन दिसणार आहे, 1 कोटी रुपयाचे डिवायडरचे जे लाईट जे सेंटर पोलचे जे लाईट दिसतील. त्यानंतर अनेक छोटे जे काम आहे, कुठे अत्यावश्यक गटारीचं काम असेल ते केलं जाणार आहे, अत्यावश्यक रस्त्याचं काम असेल ते केलं जाणार आहे. वेगवेगळं याच्यामधले असे 4 ते 5 कोटीचे कामं जे आहे ते या महिन्याभरामध्ये आपल्याला सुरू झालेले त्या माध्यमातून दिसतील. त्याकरता विकासाच्या बाबतीत वरंगाव नगरपालिका मागे नाही आहे. जरी निधी नाही उपलब्ध असला तरी मी निधी कसा उपलब्ध करून देता येईल याचं दिमाग जे आहे त्या आमच्या सर्व नगरसेवकांना त्या माध्यमातून आहे, सहकार्यांना आहे. म्हणून
गाव हे विकासाच्या बाबतीत कोणत्याही परिस्थितीत कोणा काही म्हटलं तरी काही टेन्शन घेऊ नका. गाव हे विकासाच्या बाबतीत पुढे नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे. भूमिगत गटाचा सुद्धा प्रकल्प तो प्रश्न जो आहे तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची रविवारी आम्ही नागपूरला भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही समजून सांगितलं की साहेब आता रस्ते खोदले गेले आहे, त्याकरता तुम्ही हे आवश्यक आहे भूमिगत गटार करणं. हा प्रश्न जर कधी मार्गी जर कधी निघाला तर मला असं वाटतं गावाची समस्याही त्या माध्यमातून निकाली निघणार आहे. त्यांनी मला आश्वस्त केलं आहे की तुझं काम भूमिगत तुम्ही करून देईल अशा प्रकारचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. मुख्यमंत्री महोदयांकडे अजून आम्ही पूर्ण लाईन जी आहे शहरातली ही भूमिगत कशी आता एकदा रस्ता खणल्या पिण्याच्या पाण्यासाठी भुयारीसाठी खणले जाणार आहे आणि तिच्यामध्ये भूमिगत जर कधी ही वीज वाहिनी जर कधी झाली तर मला असं वाटतं आपलं वरणगाव शहर आहे विकासाच्या बाबतीत विजन आमच्याजवळ आहे. बाकी विजन जर कधी असेल तर गाव विजन असणारे नेते जर कधी असेल तर गाव हे पुढे कोणत्याही परिस्थितीत गेल्याशिवाय राहत नाही. त्याकरता गावाला आम्हाला पुढे न्यायचं जे होईल ते होईल. जाऊ पुढे.